नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. धर्मरक्षणी लोकमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि अहिल्यादेवींचे विचार जनमानसात रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित नसून अहिल्यादेवी जयंती मनामनात, अहिल्यादेवी जयंती घराघरात या संकल्पनेवर आधारित होता. प्रत्येक घरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपणारी आणि समाजसेवेची प्रेरणा घेणारी पिढी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती मूर्ती भेट देण्यात आली. कडक उन्हाळ्याची पर्वा न करता तब्बल 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन केले. या रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार असून हा उपक्रम समाजसेवेचा आदर्श ठरला. यावेळी कार्यक्रमास खासदार ज्योतिताई वाघमारे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, महापौर विनायक कोंडाल, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका विद्याताई मोटे, मध्यवर्ती महामंडळाच्या प्रथम महिला अध्यक्षा मनीषा माने, सभागृह नेते नरेंद्र काळे, शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, संघर्ष सेनेचे संस्थापक शेखर बंगाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे विश्वस्त ओंकार कोरे, आकाश नागनकरी, रोहित बंडगर, दीपक करे, सुमित वाघमोडे, सुमित खताळ, प्रवीण बंडगर, राकेश उमदी, संदीप कांबळे, नागेश सदलापूरकर, निखिल घोडके, चेतन पुजारी, संतोष बेळे, मल्लिकार्जुन मेहत्रे, लखन शिवणगी आणि रणजित मळगे यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसेवा, रक्तदान आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रसार यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम सोलापूर शहरात विशेष चर्चेचा ठरला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचे संवर्धन आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 95 610 36 596. महाराष्ट्र सुखदेव न्यूज, संपादक गुरुदादा गायकवाड. जय मल्हार. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदा ही पुण्यश्लोक साम्राज्य संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हा फक्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम नसून अहिल्यादेवी जयंती मनामनात, अहिल्यादेवी जयंती घराघरात या उपक्रमाला अनुसरून प्रत्येक रक्तदात्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुबक व सुंदर मूर्ती भेट देण्याचा संकल्प संस्थेचा होता. आज सकाळपासून चांगल्या पद्धतीने समाज बांधवांचा ह्या उपक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर अहिल्यादेवींची जयंती प्रत्येक घरामध्ये साजरी व्हावी ह्यामागचा निव्वळ संस्थेचा हेतू आहे. तर सकाळपासून चांगल्या पद्धतीने समाज बांधवांची या उपक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. आज अहिल्यादेवी होळकरांची जयंतीचं औचित्य साधून महाराजा यशवंतराव होळकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तरी सबंध सोलापूरकर वासियांना व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना व हिंदू समाज बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की लोकवर्गणीतून महाराजा यशवंतराव होळकरांचा पुतळा आपल्याला सोलापूर शहरामध्ये उभा करायचा आहे. तर आपण फुलने फुलाची कळीने त्या पद्धतीने ह्या स्मारक समितीला आपण सहकार्य करावं. त्याचबरोबर ज्या होळकरांनी आपल्यासाठी रक्ताची होळी खेळली त्याच होळकरांच्या जयंतीनिमित्त आपण रक्तदानाने त्यांना अभिवादन करण्याचा संकल्प आज पूर्ण होत आहे. संपूर्ण सोलापूर शहरातील धनगर समाज बांधवांना, त्याचबरोबर उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त संबंध देशवासियांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय मल्हार, जय श्रीराम. पाहत रहा फक्त महाराष्ट्र सुखदेव न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.